मैत्रिणींनो, तर कशा आहात सगळ्याजणी। सगळ्यात आधी तुम्हाला अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज आहे अक्षय तृतीयेचा स्पेशल असा ब्लॉग आणि खूप सुंदर अशी पूजा, छान असा आजचं अरेंजमेंट आहे। तर चला मी आता सगळं तुम्हाला ब्लॉग थ्रू 1 बाय 1 दाखवणार आहे। तर आजचं काहीतरी विशेष आहे ते पण तुम्हाला दाखवते। चला तर मग ब्लॉग स्टार्ट करूया। तर मैत्रिणींनो, जसं की तुम्हाला माहीतच आहे, जर का तुम्ही मला आधीपासून फॉलो करत असाल तर माझ्या प्रत्येक सणाची सुरुवात ही उंबरठा लेपनाने होत असते। तर सगळ्यात आधी देवपूजा झाल्यानंतर मग मी उंबरठ्याची पूजा करत असते। तर उठल्या उठल्या आधी सगळे उंबरठा वगैरे मी धुवून घेत असते, त्यानंतर लेपन करते, मग देवपूजा करते, तोपर्यंत लेपन वाळतं आणि त्यानंतर मग उंबरठ्याची माझी फायनल पूजा असते। तर उंबरठ्याच्या पूजेचे भरपूर असे महत्त्व आहे, मी जे प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक शुभ दिवशी तुम्हाला सांगितलेले आहेत, बट त्यावर एक सेपरेट व्हिडिओसुद्धा मी आता करणार आहे। तर त्याआधी मी तुम्हाला आता उंबरठ्याची पूजा मी कशी करणार आहे ते दाखवते। तर हे जे पवित्र जल स्प्रे आहे माझ्याकडे, जो मी स्वामी मूर्ती आर्ट यांच्याकडून घेतलेला आहे, नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। तर मी उंबरठा धुवून पुसून घेतल्यानंतर छान तो स्प्रे मारते, जेणेकरून उंबरठ्यावर खूप छान असा सुगंध येतो आणि हा सुगंध खूप दिवसापर्यंत टिकतो। सो त्यामुळे आणि त्यानंतर छान अशी ही पेस्ट केलेली आहे मी हळदीची, जी आता मी उंबरठा लेपनासाठी वापरणार आहे। तर अगदी एकसारखी आणि अगदी व्यवस्थित लावून घेणार आहे पूर्ण उंबरठ्यावरती। याआधी मी जेही काही सणांचे व्हिडिओ वगैरे केले त्यात तुम्हाला दाखवलेलं आहे हळदीच्या लेपनाची पेस्ट जी आहे, जे लेपण आहे मी कसं तयार करते। पण आता बऱ्याचशा मैत्रिणी नवीन आपल्याला जॉईन झालेल्या आहेत, त्यामुळे मग आता त्यांच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ मी बनवणार आहे, जेणेकरून तुम्हाला जेव्हाही उंबरठ्याची पूजा करायची असेल तेव्हा तुम्ही तो व्हिडिओ लावून तसं तुम्ही करू शकतात। तर आता आज आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयाच्या निमित्ताने आज छान असं हे उंबरठा लेपन, सुंदर अशी काहीतरी नवीन देवपूजा आज पुन्हा माझ्या मैत्रिणींसोबत शेअर करणार आहे। आमच्याकडे अक्षय तृतीया कशी सेलिब्रेट केली जाते, काय काय असतं, तर आता बऱ्याचशा गोष्टी बदलत चाललेल्या आहे। वर्षानुवर्ष नवीन नवीन पद्धती येतात, प्रत्येकजण बिझी असल्यामुळे आता सण साजरे करायचे सगळं काही ज्या पद्धती आहेत त्या बदललेल्या आहेत, बट स्टील आम्ही कसं करतोय ते तुम्हाला दाखवायचं आहे। तर इथे माझं उंबरठा लेपन जे आहे ते ऑलमोस्ट होत आलेलं आहे आणि अगदी तुम्हाला पातळ फाईन पेस्ट बनवायची आहे, ज्यात हळदीच्या गाठी अजिबात नको। तर इतकी पातळ पेस्ट जर का तुम्ही केली तर छान असं उंबरठा लेपन होतं आणि वाळल्यानंतर अगदी ते एकसारखं दिसतं। तर हे जे चांदीचे मी स्वस्तिक आणि महालक्ष्मीचे जे पावलं मी इथे लावलेले आहेत, तर त्यांना लावताना थोडी काळजी घ्यावी लागते, नाहीतर मग ते पूर्ण ते लेपनाने कवर होऊन जातं। सो त्यामुळे त्यांच्या साईडने मी व्यवस्थित लेपन करून घेणार आहे आणि जेही काही साईडने इकडे तिकडे जे पसरलेलं आहे ते हाताने व्यवस्थित स्प्रेड करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने उंबरठा लेपन जे आहे ते मी करत असते। तुमच्याकडे अक्षय तृतीया कशी साजरी केली जाते मला आजच्या व्हिडिओच्या या कमेंटमध्ये नक्कीच सांगा। तर आता मी तुम्हाला अक्षय तृतीयेचे महत्त्व सांगणार आहे। तर अक्षय तृतीया म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया आणि या अक्षय तृतीयेच्या दिवशी भरपूर असे शुभ कामं केले जातात। काही लोक भूमिपूजन करतात, जर त्यांचं काही नवीन कन्स्ट्रक्शन वगैरे स्टार्ट होणार असेल, काही लोक नवीन गाड्या घेतात, काही लोक सोनं चांदी घेतात। तर ह्या गोष्टी अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेलं खूप शुभ मानलं जातं, कारण 3.5 शुभ मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त असतो, त्यामुळे या दिवसाचं खूप मोठं महत्त्व आहे। तर अक्षय तृतीयेच्या दिवशी युधिष्ठिराला अक्षय पात्रसुद्धा मिळाले होते, ज्यामधले जेवण कधीही संपले नाही असेही मानले जाते।
या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी मातेची पूजा केल्याने सौभाग्य लाभते असेही म्हटले जाते. सो आज मी धनलक्ष्मी कुंचन भरण्याचा विचार करत होते, बट त्या सगळ्या सेवा ज्या आहेत त्या मी पौर्णिमेला करतेच. आणि आज अक्षय तृतीयेनिमित्त भरपूर काही कामं आहेत, भरपूर स्वयंपाक वगैरे सगळं असल्यामुळे आज मी लक्ष्मी मातेची व्यवस्थित अशी पूजा करणार आहे, कुलदैवतचा शृंगार करणार आहे, आपल्या स्वामींना छान छान असे आज वस्त्र घालणार आहे. त्यानंतर मग काही तोडगे आहेत जे अशा विशेष मुहूर्तांच्या दिवशी आपल्या घरासाठी केले जातात, ते मी आज करणार आहे. तर बरंचसं काही आजच्या ब्लॉगमध्ये न्यू तुम्हाला बघायला मिळणार आहे, जो माझा नेहमीच प्रयत्न असतो की माझ्या मैत्रिणींना काहीतरी नवीन दाखवावं, आणि आता ते आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. सो त्यामुळे शेवटपर्यंत ब्लॉग बघा. शेवटी मी एक खूप छान अशी गोष्ट तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर या ठिकाणी माझं उंबरठा लेपन वाळलेलं आहे आणि उंबरठा लेपन वाळल्यानंतरच तुम्हाला पूजा करायची आहे. तर इथे मी छान अशी पूजा करून घेतलेली आहे. फुलं, गुलाबाच्या पाकळ्या आणि धूप वगैरे दिवा लावून छान पूजा करायची आहे आणि दाराच्या उजव्या साईडला तुम्हाला दिवा लावायचा आहे. तर मैत्रिणींनो, आज आहे अक्षय तृतीया. तर अक्षय तृतीयेच्या निमित्ताने आमच्या पप्पांचा हा घासही असतो. तर घास आगारीचा पण दिवस असतो या दिवशी. तर आम्ही अशा पद्धतीने जे आहे ते अक्षय तृतीया करत असतो. अक्षय तृतीया हे एक विशेष असा दिवस आहे ज्या दिवशी पितरांचे कार्य आपल्याला करायचे असते. तर तेही मी तुम्हाला आता दाखवणार आहे आमच्याकडे काय काय करतात, जसं की तुम्हाला मी व्हिडिओत दाखवतच आहे. पितरांना प्रसन्न करण्यासाठी या दिवशी पितरांची विशेष अशी पूजा केली जाते. या दिवशी पितरांच्या आठवणींना स्मरण करून छान असे पितरांच्या प्रतिमेचे पूजन केले जाते. जेही आपल्या घरातील व्यक्ती गेलेले आहेत त्यांचा फोटो वगैरे घेऊन आपल्याला छान अशी पूजा करायची असते. त्यानंतर आमच्याकडे हे असे एक छोटा आणि एक असा मोठा माठ जो असतो ते घेतो आणि त्यानंतर त्यांची पूजा होते. जसं की मी इथे चंदन वगैरे लावून त्यांची पूजा करत आहे. त्यानंतर जो मोठा माठ आहे त्यात आम्ही पाणी भरून घेतो आणि छोट्या माठातसुद्धा पाणी भरलेलं असतं. आणि त्यानंतर मग त्यावर डांगर वगैरे, म्हणजे जे सीजनल आता फळं आहेत, आंबा, डांगरही तुम्ही ठेवू शकतात. आणि त्या दिवशी केलेला स्वयंपाक, असं हे आमच्याकडे पद्धत आहे जे आम्ही नेहमीच करत असतो दरवर्षी. बऱ्याच जणांना, काही कुटुंबांना पितृदोष सांगितला जातो. तर पितृदोष ह्या अशा विशेष दिवशी जर का तुम्ही तुमच्या पितरांचे स्मरण करत नसाल, पूजा करत नसाल, घास आगारी तुमची वेळेवर होत नसेल, तर अशा काही कुटुंबांना पितृदोष हा लागत असतो. ते सगळ्या पितृदोष न लागण्यासाठी किंवा ह्या सगळ्या अडचणीतून आपल्याला सुटका मिळण्यासाठी पितरांची पूजा करणं तितकंच महत्त्वाचं आहे. ही आजपर्यंत मला असलेली माहिती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. त्यामुळे मग आम्ही अशा पद्धतीने हे सगळं करत असतो. तर हे पहिलं वर्ष आहे माझ्याकडे अक्षय तृतीयेचं. नाहीतर आम्ही आमचे पप्पा असताना आम्ही आमच्या गावी जायचो आणि तिथे आमची अक्षय तृतीया व्हायची. तर ह्या सगळ्या गोष्टी मला करण्याची कधी वेळच आलेली नव्हती आणि हे पहिलं वर्ष होतं. नाहीतर आम्ही मागचे 2 वर्ष पप्पा गेल्यानंतरही आमच्या गावी जाऊनच ही पूजा करायचो. तर आईंनी मला जसं जसं सांगितलं, जसं व्हिडिओ तुम्ही बघताय तसं तसं मी करत गेली, जेणेकरून याहून पुढच्या वर्षापासून पण मला एकटीला सगळं करता यावं. सो त्यामुळे मी हे सगळं शिकून घेतलेलं आहे यावर्षी. बऱ्याचशा गोष्टी मला माहीत होत्या, कारण आमच्याकडे माझी मम्मी वगैरे सगळं करायचे. तर ते माझं बघितलेलं असायचं, माझी आजी वगैरे काय काय करते या दिवशी ते. तर मला खूप काही असं सांगण्याची गरज पडलेली नाही आहे. पण तरीही आत्ताचं काय असतं, इकडचं काय आहे, ते सगळं मला आईंनी सांगितलं आणि त्या पद्धतीने मी इथे केलेलं आहे. तर इकडे या ठिकाणी हे आले आणि त्यांनी पप्पांच्या फोटोंची पूजा वगैरे केलेली आहे. फोटोला हार वगैरे घातला आणि मग नैवेद्य वगैरे घातलेलं आहे. तर मग दिवा न लावता मी इथे छान अशा 2 कॅन्डल्स लावलेले आहेत आज, जेणेकरून आपण जसं देवघर सुशोभित करतो, जसं देव आपल्याला इम्पॉर्टंट आहे, तसे आपले पितरसुद्धा आपले देवच आहेत. आणि आमच्या पप्पांसाठी आमच्या सगळ्यांच्या मनात खूप वेगळं स्थान आहे, खूप महत्त्वाचं स्थान आहे. आणि त्यांच्यासाठी आम्ही ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रॉपर करत असतो आणि आम्हाला खूप आवडतं मनापासून या गोष्टी करायला. तर हे सगळं आमचं चाललेलं होतं आजच्या दिवशी. आजच्या दिवशी नाशिकमध्ये फुलं खूप महाग असतात. फुलं झाले, माळा झाल्या, म्हणून आम्ही आदल्या दिवशीच जाऊन सकाळीच सगळं काही घेऊन आलेलो.
तर आज मी स्वामींसाठी, आमच्या पप्पांच्या फोटोंसाठी, त्यानंतर मग महादेवांसाठी मी 3 हार घेतलेले आणि इतके छान इतके फ्रेश हार मिळाले मला सकाळी गेल्यामुळे. जर तुम्हीसुद्धा नाशिकमधले असाल तर तुम्ही सकाळी सकाळी जा, खूप छान आणि फ्रेश फुलं मिळतात. आणि तसेच आणल्या फ्रीजमध्ये ठेवा जेणेकरून ते भरपूर दिवस टिकतात. तर मी हे 1 दिवस आधीच आणले, तरी तुम्ही बघू शकतात किती फ्रेश आहेत. तर इथे व्यवस्थित छान असं आम्हाला हवी तशी तयारी आम्ही करून घेतलेली आहे. आणि अक्षय तृतीयेचं जेही काही आमचे रिच्युअल्स आहेत इकडचे, आमचे खानदेशाकडचे तुम्ही म्हणू शकतात, तर ते आम्ही करून घेतलेले आहेत. बऱ्याच जणांकडे वेगवेगळं असेल, आमच्याकडे ही पद्धत आहे, सो आम्ही अशी करतो. कारण बऱ्याचशा कमेंट्स येतात मग की आमच्याकडे असं नसतं. आमच्याकडे तर प्रत्येक गावाकडची, प्रत्येक शहरातली वेगवेगळी पद्धत असते, तशी ही आमच्याकडची पद्धत आहे. तर देवपूजा माझी सकाळी सकाळीच झालेली होती. फक्त देवांना गंध वगैरे लावण्याचं राहिलेलं होतं. फुलं वगैरेसुद्धा मी वाहून ठेवलेली, बट मला अगदी व्यवस्थित पूजा करायची होती. त्यामुळे आजचा जो दिवस आहे तो फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे पितरांची सेवा जी आहे ते होणं महत्त्वाचं होतं. सो देवांची पूजा केल्यानंतर सगळ्यात आधी आम्ही ते केलं. आणि वेळेवर घास आम्हाला द्यावा लागतो 12 वाजेच्या आत. तर त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मी त्या पटापट करून घेतल्या. आणि आता निवांत मी जे मला करायची आहे विशेष पूजा अक्षय तृतीयेची, ती मी आता करणार आहे सगळं आवरून वेळेवर झाल्यानंतर. तर मग इथे स्वामींसाठी सुंदर असे हे वस्त्र जे मी ओविश्री कलेक्शन यांच्याकडून घेतलेले आहे. अतिशय छान फिनिशिंग, सगळ्यात महत्त्वाचं फिनिशिंग असतं. फिनिशिंग असेल तर ते वस्त्र आपल्याला तितके फाईन आणि छान असा लुक देतात. सो स्वामींसाठी इतके सुंदर, इतके नाजूक नाजूक वस्त्र त्या ताईंनी मला बनवून दिलेले आहेत आणि खूप सुंदर दिसतात, जसं तुम्ही आता पुढे पूजेत बघणारच. त्यानंतर ही येल्लो कलरची उशी. तर आसनाच्या बॅक साईडला मी स्वामींसाठी ही छान अशी छोटीशी उशी बनवून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकतात किती क्यूट आणि किती छान सॅटिस्फाईंग वाटतं या छोट्या छोट्या नाजूक नाजूक वस्तू बघून. तर त्यानंतर आज सगळ्यात मेन म्हणजे आज इतका मोठा शुभमुहूर्त आहे आणि आमच्या कुलदेवीची पूजा मला छान अशी करायची होती. शृंगार करायचा होता. जसं आपण नवीन कपडे घालतो सणांच्या दिवशी, तसं देवांचंही मी करते, जसं की तुम्हाला माहीतच आहे. ते इथे छान असं पिंक आणि ब्लू कलरची ही साडी, वस्त्र तुम्ही म्हणू शकता, तर तुळजाभवानी मातेसाठी मी घेतलेली आहे. त्यानंतर त्यावर मॅचिंग अशी ही पिंक कलरची ओढणी आहे, जी मी तुळजाभवानी मातेला आज घालणार आहे आणि छान असा शृंगार देवी आईचा करणार आहे. तर त्यानंतर हे सगळे जे वस्त्र आहेत त्यांची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये मी देणार आहे. त्यानंतर छान असे हे आसन आहेत माझ्याकडे, जे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत पण दाखवले. हे मी मिशोवरून मागवलेले आहेत. खूप छान आहेत. सिल्वर देवांसाठी परफेक्ट असा मॅच आहे. त्यानंतर मग तुपाचा दिवा लावण्यासाठी एक मार्बलचं निरंजन घेतलेलं आहे. त्यानंतर ही बरकत पेटी आहे माझ्याकडे, जी अशा मेन शुभमुहूर्तांच्या दिवशी तुम्ही तुमच्या पैसे ठेवण्याच्या जागेवर ठेवू शकतात, तिजोरीमध्ये तुम्ही ठेवू शकतात. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे हे स्वामींच्या केंद्रातही तुम्हाला मिळून जातील. नाहीतर मी तुम्हाला स्वामीमय शीतल स्वामीमय लाईफ अँड शीतल ताईंचा तुम्हाला नंबर देते. त्यांचं यूट्यूब चॅनल आहे, तिथेसुद्धा ह्या सगळ्या वस्तू कशा काय आपण प्रोसेस करायची आहे ते दाखवलेलं आहे. आणि त्यांना कॉन्टॅक्ट करूनसुद्धा तुम्ही या गोष्टी घेऊ शकतात. आपण ह्या गोष्टी मानत नाही, म्हणजे मी तरी, बट ह्या गोष्टी केल्यानंतर याचा खूप प्रभाव असतो असं म्हटलं जातं. सो म्हणून यावर्षी मी हे सगळं करणार आहे. त्यानंतर मी गुढीपाडव्यासाठी शीतलताईंकडून हा गुढीपाडव्याचा एक तोडगा घेतलेला, जो भरपूर जणी करतात. हे सुद्धा केंद्रात मिळतं असं मी ऐकलेलं आहे. जो तुम्हाला नाही मिळालं तर तुम्ही घेऊ शकतात. तर हा जो गुढीपाडव्याचा तोडगा आहे हा तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी किंवा अशा विशेष दिवशी किंवा बुधवारी, इथे सगळी माहिती दिलेली आहे, तुम्ही वाचू शकता. तर बुधवार होता अक्षय तृतीयेच्या दिवशी 30 एप्रिलला.
सो बुधवारी मग मी हे सगळं याची पूजा केलेली आहे। याची जी पूजा आहे व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मी दाखवलेली आहे, तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती आणि मी काय काय केलेलं आहे ते डिटेलमध्ये कळेल। कारण भरपूर अशा जणी आहेत त्या व्हिडिओ पुढे पुढे करत बघत असतात आणि त्यामुळे मग नंतर कमेंट येतात की व्हिडिओत हे दाखवलं नाही किंवा हे कुठून घेतलं। तर सगळ्या डिटेल्स व्हिडिओमध्येच आहेत, तुम्ही बघा। आणि बाकीच्या ज्या लिंक्स वगैरे कॉन्टॅक्ट नंबर आहेत ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, तर बघायला विसरायचं नाही आहे। तर सगळ्यात आधी इथे अगरबत्ती लावून घेतलेली आहे, दिवा लावलेला आहे व्यवस्थित असा, आणि त्यानंतर मग देवांची पूजा जी आहे मेन ती आता मी सुरू करणार आहे। आजच्या दिवसाची विशेष दिवशी विशेष पूजा, आपल्या चॅनलचं जे मेन आहे ते आता मी स्टार्ट करणार आहे। तर आजचा जो शुभ दिवस आहे तो भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या सेवेसाठी अतिशय उत्तम असा दिवस आहे। सो त्यामुळे लक्ष्मीला प्रिय अशा ह्या ज्या 7 कवड्या आहेत पिवळ्या, यांची पूजा मी करणार आहे। या 7 कवड्यांचे खूप महत्त्व आहे, ज्या देवघरात मी ठेवलेल्या, बऱ्याचशा कमेंट्सही आलेल्या, यांची विधिवत पूजा करायची असते। या कवड्यांची स्थापना कशी करायची त्यावर सुद्धा मी एक छान व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर आजच्या दिवशी मी या कवड्यांना व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे, छान असं पुसून त्यांना हळदी कुंकू लावलेलं आहे। आणि तांदळामध्ये तुम्हाला या ठेवायच्या आहेत, तुम्ही पांढऱ्या तांदूळात पण ठेवू शकतात, मी इथे पिवळे तांदूळ करून त्यामध्ये हे ठेवलेलं आहे। आणि कवड्यांना धूप दीप लावायचं आहे आणि छान अशी विधिवत त्यांची पूजा करून आजच्या दिवशी नवीन कवड्यांची स्थापना मी केलेली आहे। त्यानंतर छान असा कळस पण मी भरणार आहे। तर कवड्यांची पूजा झाल्यानंतर मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक सणाला महत्त्वाचं ते म्हणजे आपली कुलदेवी। तर इथं आम्ही आमच्या तुळजाभवानी मातेची पूजा करणार आहे मी। तर हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग मी शृंगाराला सुरुवात करणार आहे। तर हे छान असं वस्त्र जे ॲमेझॉनवरून मी मागवलेले आहेत देवीसाठी, तर ते वस्त्र मी इथे देवीला घालणार आहे। तुम्ही बघू शकतात पिंक आणि ब्लू किती सुंदर दिसते। त्यानंतर हे जे देवीचं आसन आहे त्या आसनावर देवीला बसवणार आहे आणि त्यानंतर पुढचा शृंगार जो आहे तो मी करणार आहे। तर छान असं गजरे वगैरे लावून देवीचं आसनसुद्धा मी सजवून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर आता जी मेन चुनरी जी आहे पिंक कलरची, जी मला खूप आवडते, अगदी छोटी आणि क्यूट अशी ही चुनरी आहे, तर ती मी देवीच्या डोक्यावरून टाकणार आहे। त्यानंतर कवड्यांची माळ जी प्रत्येक देवीला आवडती आणि विशेष अशी सेवा म्हणून आपण वाहत असतो, घालत असतो, तर ती म्हणजे कवड्यांची माळ, जी कोल्हापूरला पण तुम्ही भरपूर अशा शॉप्समध्ये बघितलेली असेल। तुळजापूरला पण भरपूर असे शॉप्स आहेत जिथं कवड्यांच्या माळा तुम्हाला विशेष पद्धतीने दिसतील। तर इथं कवड्यांची माळ वगैरे मी घालणार आहे, गजरा घालणार आहे, हळदी कुंकू आणि अक्षदा वाहणार आहे आणि त्यानंतर मग ह्या सगळ्या गोष्टी मी करणार आहे।
त्यानंतर आजच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा कुलदेवीचा जो कळस आहे, जो मी माझ्या देवघरात उजव्या साईडला ठेवलेला आहे, तो कळस, त्या कळसातलं पाणी आज बदलून पुन्हा आजच्या शुभ मुहूर्तावर पुन्हा कळस भरणार आहे, नारळ बदलून घेणार आहे। उन्हाळ्यामुळे नारळ जे आहे ते ड्राय होत जातं, त्यामुळे मग पुन्हा मी नारळ चेंज केलेलं आहे, नाहीतर मी पौर्णिमेला करत असते। तर फूल 1 रुपया आणि सुपारी घातल्यानंतर तुम्हाला हळदी कुंकू त्यात टाकायचं आहे। तांदूळ भरलेली एक प्लेट घ्यायची आहे, ज्याच्यावर कळस आपल्याला ठेवायचा आहे। तर अशा पद्धतीने कळस मी ठेवलेला आहे। तर कळसाला हळदी कुंकू लावून, माझा अष्टलक्ष्मी कलश असल्यामुळे मी त्या 8ही लक्ष्मींना हळदी कुंकू केलेलं आहे। आणि त्यानंतर हे पूजेचे जे पानं आहेत ते 5 पानं घ्यायचे आहेत। तर मी अशा पद्धतीने हे 5 पानं घेऊन नवीन नारळ त्यावर स्थापन करणार आहे। तर खूप प्रसन्न वाटतं, खूप छान वाटतं। ह्या कळसाचे खूप विशेष महत्त्व आहे, जे आजच्या व्हिडिओत जर मी सांगितलं तर पूर्ण व्हिडिओसुद्धा अपूर्ण पडेल। जर तुम्हाला यावर स्पेशल डेडिकेटेड व्हिडिओ हवा असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा, तर मी त्यावर सेपरेट डेडिकेटेड व्हिडिओ बनवेल। तर छान असं नारळ इथे ठेवलेलं आहे। त्यानंतर व्यवस्थित गजऱ्यांनी मी त्या कुलदेवीचा आपला हा कळस असल्यामुळे गजरे तर विशेष आहेत आजच्या या सजावटीसाठी। सो मग गजरे वगैरे लावून फूल वगैरे वाहिल्यानंतर छानशी पूजा, धूप दीप दाखवल्यानंतर हा कलश जो आहे हा अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर देवघरात स्थापन केलेला आहे। तुम्ही जर अजूनही तुमच्या देवघरात कलश स्थापन केलेला नसेल तर नक्की करा, त्याचे दुष्परिणाम काहीच नाही आहे, तुम्हाला फायदाच होणार आहे। तर जसं की आपण कुठल्याही पूजेला कळसाची स्थापना करतो तसंच तुम्हाला देवघरात कळस स्थापन करायचा आहे। त्यानंतर मग आपली जी मेन तयारी आहे आपल्या स्वामी महाराजांची, तर स्वामींसाठी छान अशी ही नरम उशी मी बनवून घेतलेली आहे ओविश्री कलेक्शन यांच्याकडून। तर ती उशी मी आधी ठेवलेली आहे। त्यानंतर स्वामींना बसवलेला आहे आसनावर आणि त्यानंतर सुंदर असा डार्क पर्पल कलरचा हा ड्रेस आणि आपल्या चांदीच्या मूर्तीवर हा डार्क कलर इतका शोभून दिसतोय। त्यानंतर ही नाजूकशी मोत्यांची आणि रुद्राक्ष माळ मस्त दिसते अगदी स्वामींना। आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं ती म्हणजे ही क्यूट अशी पगडी, जी अगदी परफेक्ट फिटिंग आहे आपल्या स्वामींसाठी। त्यानंतर स्वामींना छान असा सुगंधी चंदनाचा टिळा लावणार आहे, मग ती पगडी मी घालणार आहे। तर अशा पद्धतीने स्वामींचाही छान असा शृंगार, सणांच्या दिवशी नवीन कपडे वगैरे घालून मी छान रेडी केलेला आहे स्वामींना पण, आणि आसनसुद्धा रेडी झालेलं आहे। तर अशा पद्धतीने स्वामींचाही छान असा शृंगार केलेला आहे। त्यानंतर लक्ष्मी मातेला प्रिय असं हे कासव आहे। जर तुमच्या कासवावर नंबर्स असतील तर तुम्हाला ते तांदळात ठेवायचं आहे, आणि जर का हे नंबर्स नसतील तर तुम्हाला ते पाण्यात ठेवायचं आहे। तर कासवांबद्दल सुद्धा डिटेल माहिती मला आता मिळालेली आहे, तर त्यावर सुद्धा तुम्हाला एक डेडिकेटेड व्हिडिओ लवकरच मी शेअर करेल। तर पिवळ्या तांदळात ह्या कासवाला मी ठेवून हळदी कुंकू केलेले आहे। कासव हे माता लक्ष्मीचं आवडीच्या वस्तूंपैकीच एक आहे। त्यानंतर शंख आहे। तर ह्या सगळ्या लक्ष्मी मातेला प्रिय अशा वस्तूंची छान पूजा करायची आहे। त्यानंतर मग गुढीपाडव्याचा जो हा तोडगा मी त्या दिवशी करायला विसरली, तो आज करणार आहे, कारण बुधवारी केलं तरी चालतं आणि आजचा मुहूर्तसुद्धा खूप छान आणि शुभ आहे। तर अशा पद्धतीने हा जो तोडगा आहे, यात अशा वेगवेगळ्या वस्तू आहेत। मीठ आहे, मूठभर गहू लागतात, हळकुंड लागतं, एक पैसा लागतो, त्यानंतर लक्ष्मी मातेचे पाऊलं आहेत। हे सगळं असं मी इथे व्यवस्थित एका ताटात काढून घेतलेलं आहे। त्याला धूप दीप दाखवून त्याची छान पूजा केलेली आहे। आणि त्यानंतर एक पिवळ्या कलरच्या कापडात किंवा पिवळ्या पोटलीत तुम्हाला ते बांधायचं आहे। तर मी पण ह्या गोष्टी पहिल्यांदाच करत असल्यामुळे सगळं काही त्याच्या बॅकसाईडला जी माहिती आहे, जे डिटेल्स आहे ते वाचूनच मी ह्या सगळ्या गोष्टी आज करणार आहे। आणि त्या पद्धतीने मी हे सगळं विधिवत पूजा वगैरे करून धूप दीप दाखवल्यानंतर पोटलीमध्ये बांधून घेतल्यानंतर सुद्धा पूजा करून
छान असं किचनच्या कोपऱ्यात तुम्हाला ठेवायचं आहे। तर मैत्रिणींनो, हा होता माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।